श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 21वा. द्रौपदी वस्त्रहरणाची कथा. दूतात द्रौपदी जिंकल्यावर दुर्योधन म्हणाला, विदुरा उठ व लवकर द्रौपदीला येथे घेऊन ये. ती आता आमची दासी झाली आहे. हे ऐकून विदुर म्हणाला, नीचा, तुला लाज कशी वाटत नाही? मला हे काम सांगताना तुझ्या जिभेचे तुकडे कसे झाले नाहीत? तेव्हा दुर्योधन म्हणाला, तू पांडवांचा हित करता आहेस हे मला पहिल्यापासून ठाऊक आहे. मग दुर्योधनाने प्रतिकामी नावाच्या एका सारथ्याच्या मुलास द्रौपदीला आणण्याकरिता पाठवून दिले. तो द्रौपदीकडे जाऊन तिला म्हणाला, बाई, धर्मराजाने दूध खेळून सर्व राज्य घालविले आणि पाचही पांडवास व तुम्हास दुर्योधनाने जिंकले, म्हणून दुर्योधनाने तुम्हा सभेपर्यंत बोलावले आहे. हे ऐकताच द्रौपदीच्या काळजात धस्स झाले. तिचे डोळे पाण्याने भरून गेले व तोंडातून शब्दही फुटेना. तरीही मोठ्या प्रयत्नाने ती त्याला म्हणाली, आता तू परत जाऊन सभेत भीष्म व द्रोण बसले आहेत, त्यांना विचार की तुमच्या समोर यावे हे बरे दिसते काय? मी 5 पांडवांची स्त्री असल्यामुळे फक्त धर्माचीच माझ्यावर सत्ता आहे असे नाही. ह्यातच ह्यावेळी कालविभागाप्रमाणे पांडवापैकी मी भीमाची स्त्री असता मला धर्म कसा हरविणार? हे ऐकून त्याने परत येऊन सर्व वर्तमान दुर्योधनास कळविले. ते ऐकून दुर्योधनास फार राग आला. त्याने त्या प्रतिकामीला झिडकारून दुःशासनास म्हटले, तू स्वतः जा व तिला घेऊन ये. हे काम इतरांचे नाही. द्रौपदी येत नसेल तर तिचे केस धरून तिला ओढून आण. आता ती आमची दासी झाली असून आमच्या सांगण्याप्रमाणे तिला वागावेच लागेल. हे त्याच्या तोंडचे शब्द ऐकताच दुःशासन द्रौपदीकडे गेला. त्या दृष्टाला पाहून द्रौपदी घाबरली. तिला तो एखाद्या वाघासारखा वाटला. दुःशासन म्हणाला, द्रौपदी, तुला आम्ही द्यूतात जिंकले आहे. आता तू दुर्योधनाची पट्टराणी हो. मग तर तू मोठी भाग्याची दिसतेस. तुझ्या मागची ही 5 नवऱ्याची कटकट आता चुकली, म्हणून दुर्योधनाचे उपकार मान. आता लवकर चल. हे ऐकताच ती म्हणाली, नीचा, हे काय बोलतोस? तुझी राख रांगोळी होऊन जाईल. हे शब्द ऐकताच दुःशासन तिच्या अंगावर धावला. तेव्हा ती धृतराष्ट्राच्या सुनांच्या महालात जाऊ लागली. दुःशासनही तिच्या मागोमाग धावू लागला. तेव्हा ती म्हणाली, भाऊजी, आता तुम्हीच दुर्योधनाची समजूत करा. पण तो कसले ऐकणार? उलट त्याने तिची वेणी धरून एक हिसका मारून तिला खाली पाडले व ओढू लागला. द्रौपदीने त्याची पुष्कळ विनवणी केली, पण त्या पाषाण हृदयीला तिची किंचितही दया आली नाही. त्याने तिला तसेच ओढीत ओढीत सभेत आणले. द्रौपदीला सभेत आणलेली पाहून सभेतील सर्व लोक दीडमूड झाले. भीष्म, द्रोण इत्यादिकांनी तर आपली तोंडे झाकून घेतली. पांडव दिनासारखे आपले तोंडे खाली करून बसले होते. द्रौपदीला पाहून कर्ण म्हणाला, हे पांचाळी, पाहतेस काय? बैस आता दुर्योधनाच्या मांडीवर. आता पांडवांची आशा सोडून सुखाने राजविलास भोग. यावेळी द्रौपदीने दुःखी होऊन भीमार्जुनाकडे पाहिले. त्यामुळे त्यांचा कोपाग्नी एकदम भडकून गेला. परंतु करतात काय? जसा एखादा वाघ सापळ्यात कोंडावा त्याप्रमाणे त्या दूतातील पणामुळे त्यांचा निरुपाय होऊन गेला. धर्मराजही वारंवार भावांना शांत करीत होता. तो म्हणाला, भीमा, सध्या त्यांनी आपल्याला जुगारात जिंकले आहे. ही वेळ राग करण्याची नाही. तुला तर फारच राग येत असेल तर तुझी गदा माझ्या डोक्यात घाल, परंतु निमाबाहेर एकही पाऊल जाऊ नकोस. त्यावेळी संतापून भीम कळवळ्याने म्हणाला, धर्मा, अरे तुला व्यासाने सांगितले, नारदाने कळविले, विदूर कानी कपाळी ओरडत होताच, तरी त्याच्या भाषणास झुगारून तू दुःखात पडलास व आम्हालाही दुःखात पाडलेस. राज्यादी सर्व वैभव गेले तरी मला त्याची पर्वा नाही, परंतु द्रौपदीची येथे जी विटंबना चालली आहे ती मला सहन होत नाही. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकावेसे वाटतात. ज्या हातांनी द्यूत खेळून नाश केलास ते तुझे हातच तोडून टाकतो. असे बोलून भीमाने गदेला हात घातला. इतक्यात अर्जुनाने त्याचा हात धरून म्हटले, दादा, हे काय करतोस? अद्यापर्यंत थट्टेत देखील तू धर्माची मर्यादा सोडली नाहीस आणि आता तुझा विचार कुठे गेला? या सर्व ब्रह्मांडात धर्मासारखा सत्यवचनी कोणी नाही. जे संकट आपल्यावर आले आहे ते त्याच्यावर नाही का? या प्रसंगी धर्माला मारून अपकीर्तीचं भांडार भरून ठेवशील. ह्याप्रमाणे अर्जुन बोलल्यावर भीम मुकाट्याने जागच्या जागी बसला. तेव्हा दुःशासनाने द्रौपदीला सर्वांसमोर सभेत आणून उभी केली. तेव्हा भीष्म व द्रोण यास ती म्हणाली, अहो महाथोर ऋषीवर्य, तुम्ही मला वंद्य आहात. तुमच्या देखत माझी अशी ही विटंबना चालली असता तुम्ही स्वस्त कसे बसलात? परंतु त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यांनाही असा पेच पडला की तिला दुर्योधनाने जिंकली असा म्हणावे तर हे दुष्ट तिची हवी तशी विटंबना करतील व न म्हणावे तर धर्माकडे खोटेपणा जातो. म्हणून भीष्म व द्रोण यांनी इतकेच म्हटले की धर्म स्वतःच मी हरलो असे म्हणतो तेव्हा आमच्या न्यायाला कोण ऐकतो? नंतर कोणी बोलत नाही असे पाहून कौरवांच्या 100 बंधूपैकी विकर्ण नावाचा एक विचारी भाऊ होता. तो एकदम उभा राहून मोठ्याने म्हणाला, येथे जो दूताचा खेळ झाला तो खरा नसून ते सर्व कपट होते. यापुढे द्रौपदीस जिंकले
असे म्हणता येत नाही. दुर्योधनास दुर्बुद्धी झाली असून धृतराष्ट्र मायेने आंधळा झाला आहे. भीष्म व द्रोण हे दृष्टांच्या अन्नाने बांधले गेले आहेत. धर्मराज हा मूर्तिमंत धर्मच असून द्रौपदी तर साक्षात देवीच आहे. हे ऐकताच कर्ण चवताळून म्हणाला, अरे महामूर्खा, आत्ताच तुला ठार केले असते, परंतु तुझ्या आईस वाईट वाटेल म्हणून तुला आज सोडतो. निर्लज्जा, येथे तुझ्यापेक्षा हजारो शहाणे लोक बसले आहेत, ते एकही शब्द बोलत नाहीत. तूच मोठा शहाणा झालास काय? अरे मुढा, जी दासी झाली तिला सभेत आणण्याला कोणती हरकत आहे? तिला 5 नवरे आहेत, ती पतिव्रता कसली? तिची एवढी प्रतिष्ठा कशाला? हा जर अन्याय असता तर हे पांडव येथे स्वस्त बसले असते का? चला, त्यांची वस्त्रभूषणे काढून घ्या. हे ऐकता सर्व पांडव आपापली वस्त्रभूषणे काढून वल्कले नेसून बसले. नंतर दुर्योधन निर्लज्जपणे म्हणाला, अगे पांचाळी, चल ये, बैस माझ्या मांडीवर. असे म्हणून त्याने आपली मांडी उघडी केली. त्यावेळी भीम हातात गदा घेऊन मोठ्या क्रोधाने म्हणाला, अरे आंधळ्याच्या पुरा, ध्यानात ठेव, त्या तुझ्या मांडीवर ही माझी गदाच बसेल. तेव्हा तुझे डोळे उघडतील. तर मी ह्याप्रमाणे वागलो नाही तर माझा जन्म व्यर्थ आहे. मी क्षत्रियच नाही. भीम इतके बोलला तरी दुर्योधन द्रौपदीस मांडीवर बसण्यास सांगत होता. तेव्हा द्रौपदी म्हणाली, अरे नीचा, तुझा धिक्कार असो. तुझे सर्वांग कोड फुटून झडून जावो, तुझ्या डोळ्यांचे कोळसे होत. अघमा, या तुझ्या मांडीवर भीमसेनाची गदा बसेल. ती गदा माझ्या देखत तुला व तुझ्या सर्व वंशास मारून टाकेल. हे तिचे शब्द दुर्योधनाला फार लागले. तो रागाने म्हणाला, दुःशासना, पाहतोस काय? टाक हिला नग्न करून. तोच दुःशासनाने तिच्या अंगावर धावून गेला. त्याने तिच्या लुगड्यास हात घातला. आता भरसभेत हा आपले खास लुगडे फेडणार असे वाटून द्रौपदीला मरणप्राय दुःख झाले. तिने दीन वदनाने सभेतील सर्व लोकांच्या तोंडाकडे पाहिले, परंतु त्या काळाच्या हातून तिला सोडविण्यास कोणी पुढे येईना. शेवटी दिनाचा साह्यकारी भगवान, जो द्वारकाधीश श्रीकृष्ण, याचा धावा द्रौपदीने आरंभिला. तोच द्वारकेहून श्रीकृष्ण तेथे येऊन पोचला. त्याला पाहून पांडवांना व द्रौपदीला अत्यानंद झाला. कृष्णाने द्रौपदीचे सर्व शरीर अनंत वस्त्रांनी वेढून ठेवले. कृष्ण जवळ असल्यामुळे द्रौपदीच्या मनाला संकटाचे भय वाटेना. दुःशासनाने तिचे वस्त्र फेडले, तेव्हा पहिल्यापेक्षा सुंदर असे आत असलेले दुसरे वस्त्र सर्वांच्या दृष्टीस पडले. दुःशासनाने तेही वस्त्र फेडले. तो आत तिसरे वस्त्र तयार. त्यावेळी द्रौपदीचे नखही कोणाच्या दृष्टीस पडेना व दुःशासनही वस्त्र फेडण्याचे काम थांबविना. लाखो रुपयाच्या किमतीची ती वस्त्रे पाहून लोकांचे डोळे दिपले. शेवटी भगवंताने द्रौपदीस आपला दिव्य पितांबर नेसविला आणि या वस्त्रास हात लावलास तर सर्व दुर्जनांचा नाश करीन असे म्हणून हातात सुदर्शन घेतले. तेव्हा कोटी विजा चमकल्यासारखे होऊन सर्व कौरव घाबरले. तो प्रकार पाहून भीष्म व द्रोण यास वाटले की श्रीकृष्ण कोपला असून दुर्योधनाचा आताच नाश होणार. विदुर म्हणाला, अरे कौरवांनो, आता तरी पांडवांची क्षमा मागा, पण त्यांचे कोण ऐकतो? सभेत हा प्रकार चालला असता धृतराष्ट्राच्या राजवाड्याच्या मागच्या बाजूला कावळे, गाढव आदी करून प्राणी येऊन अपशकुन करू लागले. आकाशातून रक्ताची वृष्टी सुरू झाली. तरी दुर्योधन आपली मांडी उघडी करून तिचेवर बसण्यास द्रौपदी सांगतच होता. भीम म्हणाला की या गदेने तुझी मांडी फोडली नाही तर स्वर्गलोकी असलेले माझे पितर नरकात जाऊन पडतील. इतक्यात ती अमंगळ चिन्हे पाहून गांधारी भर सभेत रडत आली. तिने प्रथम द्रौपदी व पांडव यास पोटाशी धरून दुर्योधनादिकांची पुष्कळ निर्भत्सना केली. गांधारीच्या मागून धृतराष्ट्रानेही तसेच नाटक केले. त्याने द्रौपदीला म्हटले, तू आमच्या वंशाची केवळ कीर्ती आहेस, झाल्या गोष्टीची आम्हास क्षमा कर व तुला वाटेल ते माग. द्रौपदी म्हणाली, दूता जिंकलेले सर्व परत द्या. पांडव तुमचे दास नव्हेत व मी तुमची दासी नाही. हे ऐकून धृतराष्ट्राने ताबडतोब द्रौपदीस इच्छित देऊन पांडवांना इंद्रप्रस्थास जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे शांतता झाली. तरी कर्ण म्हणाला, जा मूर्खांनो, आज द्रौपदीने तुमची लाज राखली. हे ऐकून अर्जुन त्याला म्हणाला, रणांगणात तुझे डोके तोडून मातीमध्ये लोळवीन. तरच हा अर्जुन. नंतर पांडव, कुंती व द्रौपदी ही इंद्रप्रस्थास जाण्यास निघाली. वाटेत जाताना त्यांना श्रीकृष्णाच्या कृपेची वारंवार आठवण होऊन त्यांनी त्याची पुष्कळ स्तुती केली.